नमस्कार, संगीताच लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाइन पाहणार आहोत. तर इथे मी मापे टाकून कटिंग करून घेतलेला आहे पाठीमागचा भाग. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन इथे 15 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. इथे तुम्हाला मापे टाकून घेतलेले आहे ते तुम्हाला दाखवते. 36-36चा ब्लाऊज आहे. तर शोल्डर 7 इंच घेतली आणि मुंड्यासाठी देखील 7 इंच घेतलेले आहे. अर्धा इंच मुंड्याच्या साईडला डाउन करून घेतले आणि ते 9.5 इंच घेतले. बोटनिक ब्लाऊजमध्ये छातीचा चौथा प्लस अर्धा इंच जास्त घ्यायची असते. तर 9.5 इंच प्लस 1.5 इंच घेतले आणि 28 इंच कमर आहे. त्याच्या मापाने मापे टाकून घेतली. मुंड्यासाठी मुंड्याच्या गोलाईसाठी मी इथे पावणे 1 इंच घेतलेले आहे. म्हणजे 0.75 आणि गळा रुंदी 4 इंच घेतलेली आहे आणि तयार शोल्डर 3 इंचाचे आलेले आहे. पाठीमागच्या गळ्याची उंची आहे ती 10.5 इंच घेतलेली आहे. इथे मी 3.5 इंच घेतले आणि इथून 1 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. खालच्या साईडला देखील इथे 1 इंचावर माप टाकून घेतले आणि सरळ रेषा आखून घेतल्या. आता याच्यामध्ये आपल्याला डिझाइन बनवायची आहे. तर गोलाकार काढून घेतला वरच्या साईडला आणि इथे मी 1.5 इंचावर माप टाकून घेतले आणि दोन्ही साईडला अर्धा-अर्धा इंच घ्यायचे. इथे आपल्याला शंकरपाळीचा आकार येतो त्याप्रमाणे आपल्याला इथे बनवायचं आहे. अशा प्रकारे मी त्रिकोणचा सरळ रेषा आखून घेतली आणि इथे खालच्या साईडला गळ्याचा आकार काढून घेतला. याच्यामध्ये आपल्याला या डिझाइनमध्ये गळ्याची डिझाइन बनवायची आहे ब्लाऊजची. इथे टक्स रुंदी 4.5 इंच घेतली आणि उंची 4 इंच. दोन्ही साईडला अर्धा-अर्धा इंच घेतले. इथे मी कॅनव्हास पेपर मापाने कटिंग करून घेतलेला आहे. बंद साईड आपल्या साईडला घ्यायची आणि जे पाठीमागचा भाग आपण कटिंग करून घेतलेला आहे तो ठेवून घेतला. इथे मी कॅनव्हास पेपर आणि ब्लाऊज पीसचा जो कापड आहे तो एक सोबत कटिंग करून घेते. ही जी डिझाइन आहे त्याच्यामध्ये आपल्याला बॉर्डर लावून घ्यायची आहे. तर जोपर्यंत ब्लाऊज होत नाही तोपर्यंत तो कापड व्यवस्थित ठेवून द्यायचा. इथे मी गळा कटिंग करून घेतला आणि अर्धा इंच डाउन करून घेतले होते ते देखील कटिंग करून घेतले. आता इथे कॅनव्हास पेपर आहे तो साईडहून 1 इंचाचा ठेवून द्यायचा आणि जो एक्स्ट्राचा कॅनव्हास पेपर आहे तो कटिंग करायचा. त्याच्यानंतर अस्तरवरती ठेवून साईडहून तयार करून घ्यायचा. अशा प्रकारे इथे गळ्याचा आकार बनलेला आहे. इथे मी तयार करून घेतला अस्तरवरती जोडून. आता जो पाठीमागचा भाग आहे तो ब्लाऊज पीस आहे तो उलट्या साईडहून ठेवून घेतला आणि जे अस्तर कटिंग करून घेतलेले आहे ते ठेवून वरच्या साईडहून ठेवून घ्यायचे. पिना लावून घ्यायच्या. पहिल्यांदा इथे मी खालच्या साईडहून कमरेच्या साईडहून शिलाई करून घेते. त्याच्यानंतर साईडहून शिलाई करून घ्यायची. इथे मी साईडहून शिलाई करून घेतली. आता आपल्याला मधला आकार आहे तो त्याच्यावरती शिलाई द्यायची आहे. तर जशी आपण गळ्याची डिझाइन कटिंग करून घेतलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला इथे शिलाई करायची आहे. इथे मी मधल्या साईडला देखील शिलाई करून घेतली. त्याच्यानंतर एक्स्ट्राचे कापड आहे ते कटिंग करायचे. इथे मी एक्स्ट्राचे कापड कटिंग करून घेतले आणि मधल्या साईडचा जो शंकरपाळीचा आकार आहे तो कटिंग करून घेतलेला नाही. कारण जेव्हा आपण कॅनव्हास पेपर ठेवून घेतो तर कमी नको व्हायला म्हणून मी इथे ठेवून दिलेले आहे. ज्यावेळी पूर्ण गळ्यावरती शिलाई होईल त्याच्यानंतर मधल्या साईडचा कापड आहे तो कटिंग करायचा. इथे मी कॅनव्हास पेपर सरळ बाजूनी ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूने ठेवून घेतलेला आहे आणि पिना लावून घ्यायच्या. म्हणजे आपल्याला इथे शिलाई करते वेळी कापड इकडे तिकडे होणार नाही. इथे मी वरच्या साईडला गळ्यावरती शिलाई करून घेतली. आता इथे मधल्या साईडचा जो शंकरपाळीचा आकार आहे त्याच्यावरती शिलाई करून घेते.
इथे मी डबल शिलाई देऊन घेतली. आता इथे मी जो खालच्या साईडचा आकार आहे त्याच्यावरती शिलाई करून घेते. त्याच्यानंतर आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे, म्हणजे कॅनव्हास पेपर आहे तो आतल्या साईडला व्यवस्थित परतेल. तुम्ही इथे बघितलं असेल की जो शंकरपाळीचा आकार आहे तो व्यवस्थित आलेला होता. त्याच्यानंतर इथे मी मधल्या साईडचा जो कापड होता तो कटिंग करून घेतला आणि आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे. इथे गळ्याच्या साईडला देखील मी कट देऊन घेतले. आता आपल्याला इथे मधल्या साईडचा जो कॅनव्हास पेपर आहे तो कटिंग करायचा आहे. त्याच्यानंतर उलट्या साईडला परतवायचा आहे कॅनव्हास पेपर. पण इथे कटिंग करतेवेळी सावकाश करायचे, कारण आतल्या साईडचा जो ब्लाऊज पीस आहे तो कैचीमध्ये यायला नको. कारण एकदा ब्लाऊज पीस खराब झाला तर पूर्ण साडी पण वेस्ट जाईल. कारण साडीमधला जो ब्लाऊज पीस असतो तो असा बाहेर भेटत नाही, त्याच्यामुळे काळजी घ्यायची. इथे मी कट देऊन घेतले. आता जो कॅनव्हास पेपर आहे तो आतल्या साईडला परतवून घ्यायचा आणि वरून कॅनव्हास पेपरवरती प्रेस करून घ्यायचा आहे. इथे मी गोल्डनची कपड्याची पट्टी गोल्डनच्या तयार करून घेतली होती, दोरी पायपिंग. आणि त्याच्यासाठी इथे मी सिंगल दाब लावून घेतलेला आहे मशीनला. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जो मी इथे गोल्डनची पट्टी तयार करून घेतलेली होती, उलटी साईड आतल्या साईडला घेतलेली आहे आणि जी फिनिशिंगची बाजू होती ती बाहेरच्या साईडला ठेवून द्यायची, म्हणजे आतल्या साईडहून देखील फिनिशिंगमध्ये ब्लाऊज दिसेल. इथे मी मधल्या साईडचा जो आकार आहे तिथे जी पायपिंगची पट्टी तयार करून घेतलेली आहे ती कटिंग करून घेतली. कधी पण कटिंग करायची आणि परत एकदा अशा प्रकारे जोडून घ्यायचे, म्हणजे आपण जो गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे तो व्यवस्थित दिसतो. गळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे पायपिंग जोडून घ्यायची आहे. इथे मी तयार करून घेतली, खालचा साईड आहे ती तुम्ही बघू शकता. इथे फिनिशिंगमध्ये गळा आलेला आहे. आता आपल्याला वरच्या साईडचा जो गळा आहे तिथे देखील मी शिलाई करून घेतलेली आहे आणि जो शंकरपाळीचा मधल्या साईडचा आकार आहे तिथे आतल्या साईडला कॅनव्हास पेपर व्यवस्थित परतवायचा आणि जी आपण गोल्डनची पट्टी तयार करून घेतलेली आहे ती अशा प्रकारे ठेवून घ्यायची. आता इथे मी ही गोल्डनची पट्टी आहे ती कटिंग करून घेतली. जिथे पण क्रॉसमध्ये येते तिथे कटिंग करूनच आपल्याला दोरी पायपिंग आपण बनवून घेतलेली आहे ती लावून घ्यायची असते, म्हणजे आपण गळ्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित दिसतो. इथे तुम्ही बघू शकता, जी शंकरपाळीचा आकार मी काढून घेतला होता तो आहे तसाच व्यवस्थित फिनिशिंगमध्ये मी तयार करून घेतलेला आहे. तुम्ही देखील असेच प्रमाणे गळा तयार करून घ्या. जिथे क्रॉसमध्ये येते तिथे पट्टी असते ती कटिंग करून घ्यायची असते. त्याच्यानंतर इथे मी गळ्याच्या पूर्ण गळ्यावरती दाबटप देऊन घेते. इथे पूर्ण गळ्यावरती मी दाबटीप देऊन घेतली आणि आता आपल्याला इथे मधल्या साईडला जो ब्लाऊज पीसची बॉर्डर आहे ती जो आपण अस्तरचा कापड कटिंग करून घेतला होता तो त्याच्या मापाने तयार करून घ्यायचा आहे. तर साईडून मी एक्स्ट्राची बॉर्डर ठेवून घेतलेली आहे. उलट्या साईडून शिलाई करून घेते आणि शिलाई करून झाल्यानंतर सरळ बाजूला परतवून घ्यायची अशा प्रकारे, म्हणजे साईडून देखील उसवणार नाही, आतून धागे निघणार नाहीत. त्याच्यानंतर वरच्या साईडला मी दाबटीप देऊन घेतली.
आता आपल्याला इथे मधल्या साईडला जी बॉर्डर आहे ती ठेवून घ्यायची आणि जे अस्तरचे कटिंग केले होते मी ते मधल्या साईडला ठेवून घेतले, म्हणजे बराबर त्या मापानेच बॉर्डर तयार होईल आणि गळा देखील तयार होईल. मी साईडून पिना लावून घेतलेले आहेत आणि शिलाई करून घ्यायची, डबल शिलाई द्यायची. इथे मी फायबरचे बॉल होते ते बनवून घेतले होते कपड्यामध्ये. ते मधल्या साईडला शिलाई करून घेते. 6 बॉल मी तयार करून घेतलेले होते. परत एकदा डबल शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे बॉल्स आहेत ते निघणार नाहीत. आणि त्याच्यानंतर खालच्या साईडला 1/2 इंचाचा जागा सोडून परत एकदा दाबटीप देऊन घ्यायची. इथे मी ब्लाउज पीसवरती टक्स मारून घेतली आणि 1.5 इंचाची अस्तरची कापड आहे तो साईडून फोल्ड करून वरच्या साईडून शिलाई करून घेते. त्याच्यानंतर परत एकदा दाबटीप देऊन घ्यायची. पहिल्यांदा जो कमरपट्टी आहे ती सरळ बाजूनी शिलाई करून घेतली. त्याच्यानंतर आतल्या साईडला परतवायची आणि रनिंग शिलाई द्यायची आणि जेव्हा आपण हातशिलाई घालतो त्याच्यानंतर जी शिलाई रनिंग असते ती काढायची, म्हणजे ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसतो. अशा प्रकारे इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन तयार झालेली आहे आणि मधल्या साईडला तुम्ही बघू शकता मी गोल्डनचे बटन आहेत ते लावून घेतलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आणि गळ्याची डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. छान झालेली आहे गळ्याची डिझाईन.